हॅलो गाईज, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. सो आज आम्ही बनवलं होतं मस्त आमरस आणि पुरी. त्यानंतर आम्ही छान छान बिग बॉस बघत बघत जेवण करत होतो. त्यानंतर नेक्स्ट डे आज आम्ही आलो आहे बाहेर जेवायला. आज आहे हनुमान जयंती. सो जेवण झाल्यानंतर आम्ही लगेच जाणार आहे मंदिरात हनुमानजीच्या. सो तुम्ही बघा की इकडे किती गर्दी आहे. आत्ता रात्रीचे 11:30 वाजलेत तरी इकडे इतकी गर्दी आहे. हे जे DRDOवाला जो रोड आहे तिकडचं हनुमान मंदिर आहे. सो इथं नेहमीच खूप गर्दी असते. त्यानंतर आम्ही आज जातो आहे आमच्या घरी गावाला. त्यामुळे आम्ही आमच्या घरापासून रेल्वे स्टेशनपर्यंत मेट्रोने जातो आहे. आणि मेट्रो स्टेशनवरती गेल्याबरोबर आम्हाला भूकसुद्धा लागली, म्हणून आम्ही कोल्ड कॉफी आणि एक सँडविच घेतलं. घरून आम्ही जेवण करून आलो होतो तरीसुद्धा आम्हाला भूक लागली. सो आत्ता आम्ही आमच्या सासरी पोहोचलो. इकडे सासूबाईंनी छान छान आप्पे बनवलेत. आप्पे खाऊन झाल्यानंतर आम्ही आलो आहे मंदिरात गजानन महाराजांच्या. आता इकडे आपण दर्शन घेऊयात. मंदिरात आमचं आता छान छान दर्शन झालेलं आहे आणि आत्ता आम्ही जातो आहे माझ्या माहेरी आणि गट्टू मला तिकडे पोहोचून देतो आहे. बघू शकता तुम्ही किती छान रोड आहे आपल्या घरी जायला. आणि माहेरी आल्याबरोबर मला इथं दिसला लसूण बांधलेला असा. सो म्हटलं चला आता यातला लसूणसुद्धा आपल्या घरी घेऊन जाऊयात. आणि आज आम्ही आलो आहे धुरंधर बघायला. आणि इकडे आत्ता मूव्ही बघत बघत आम्हाला वाजलेत रात्रीचे 2-2:30 वाजतात आत्ता. आणि आम्ही घरी जाऊया. सो काल धुरंधर बघून आल्यानंतर आज नेक्स्ट मॉर्निंग आम्ही छान ब्रेकफास्ट बनवतो. इकडे मूग आहेत आणि इकडे छान आपण सँडविच बनवूयात. आणि आज आहे संडे. सो छान छान ब्रेकफास्ट करून आम्ही आता समय रेनाचा जो शो होता तो बघतोय. आणि आज रविवारसुद्धा होता आणि आम्ही घरीसुद्धा होतो. त्यामुळे मला आज माहीत पडलं की आमच्याकडे एवढं छान ऊन घरात येतं आहे म्हणून. कारण मी रोज घरीच नसते आणि घरी जरी असली तरी आम्ही कुठेतरी बाहेर गेलेलो असतो. त्याच्यामुळे मला हे ऊन कधी दिसलंच नाही. म्हणजे आत्ता मी घरातसुद्धा काहीतरी वाळत घालू शकते इकडे. आणि त्यानंतर रात्री आम्ही छान व्हाईट सॉस पास्ता बनवला होता. त्यावर आता छान चीज घेतलं आहे. आणि नेक्स्ट डे आम्ही एका ठिकाणी गेलो होतो खायला काहीतरी. चॉकलेट बॉल खायला गेलो होतो. तिकडे आंबे बघा किती छान त्या आंब्याच्या झाडाला. आणि हे एकदम झाड रोडवर आहे तरी इकडे या आंब्याच्या झाडाला एवढे आंबे आहेत. आणि मग आम्ही छान चॉकलेट बाऊल आणि कोल्ड कॉफी पिऊन घरी गेलो. आणि आज मॅकडीवरती छान ऑफर होती, त्याच्यामुळे आम्ही एक चिकन बर्गर, एक नॉन व्हेजवाला बर्गर आणि एक व्हेजवाला बर्गर ऑर्डर केला. त्यानंतर आज रविवार होता. सो आम्ही सगळे शूज कपडे सगळे छान वॉश केले. कचरा फेकायचा होता तो खाली जाऊन फेकून आले मी. त्यानंतर संध्याकाळी मग मी करत होते छान पूजा. त्याच्यानंतर रोज संध्याकाळी मी दिवा लावते आणि त्यानंतर मी स्वामी समर्थांचं छोटंसं स्तोत्र आहे ते वाचते. म्हणजे छोटंसं आहे. त्याच्यानंतर मी 108 वेळा श्री स्वामी समर्थ जप करते. सो हे मी नक्की आठवणीने रोज करते. सो काही कपडे होते प्रेस करायचे ते करून घेतले. आणि मग रात्री कुठे जायचं थोडंसं बाहेर जायचं म्हणून आमच्या नेहमीच्या ठिकाणी छान असं आम्ही हनुमानजी मंदिरात आलोय. आणि आम्ही इथे बऱ्याचदा येतो. हे आमच्या घराजवळच आहे. आणि इथे छान दर्शन घेतलं. त्यानंतर मस्त छान छान बस्सीवरती लस्सी पेली. तिथे शोरमा पण होता. गट्टूला भूक नव्हती तरीही त्याने शोरमा खाल्ला, कारण सगळे लोक तिथे शोरमा खात होते आणि त्याला सुद्धा खावासा वाटला. त्यानंतर आम्ही घरी आलो परत. नंतर रात्रीचं रुटीन आपलं 4 बदाम, त्याच्यानंतर हे अक्रोड. आणि काल रविवार होता त्याच्यामुळे मी इडलीचं छान असं बनवून ठेवलं होतं. आणि आज सकाळी सकाळी सोमवार आहे आणि मी छान इडली बनवली आहे. आणि ते इडलीत मी चिंचेचं पाणी टाकलं होतं त्याने मी हे सुद्धा छान असं घासून घेतलंय. आणि त्यानंतर हे आहे गट्टूचं ऑफिस. तिकडे जाऊन याने थोडा व्हिडिओ शूट केला होता. आणि आज परत एकदा आम्हाला मॅकडीची छान ऑफर मिळाली, त्याच्यामुळे आम्ही परत एक चिकन बर्गर आणि एक व्हेज बर्गर ऑर्डर केला. त्याच्यासोबत फ्रेंच फ्राईज आणि आणखी आम्हाला थोडं एक्स्ट्रा हवं होतं म्हणून आम्ही एक पफ ऑर्डर केला. त्याच्यात तो पफ बघू शकता तुम्ही, सगळा मैदा आहे आणि त्यात थोड्याशाच व्हेजिटेबल्स आहेत आतमध्ये भरलेल्या. आम्हाला जर ऑफर असली तरच आम्ही हे ऑर्डर करतो कमी पैशात, नाहीतर आम्ही असे रिकामे खर्च करत नाही. सो हा तो पफ होता, बघू शकता तुम्ही.
बिलकुलच टेस्ट नव्हती याला. आणि त्यानंतर आम्हाला उद्याच्या भाजीसाठी आणखी काही लागणार होतं, त्याच्यामुळे आम्ही भाजी ऑर्डर केली. त्यात आम्ही हे 4 आंबे ऑर्डर केले, जे आम्हाला छान-छान ऑफरमध्ये मिळाले होते. आणि आता आम्ही मस्त आंबे खाऊ, आंब्याचा रस खाऊ. आणि आज आम्ही आंब्याचा रस आणि चपाती खाणार होतो, त्याच्यामुळे त्याच्याबरोबर काय करावं म्हणून मी फ्रेंच फ्राईज बनवले. त्यात मला काही जास्त बनवायचं नसतं, कारण हे कापून फक्त त्यात मसाला घालून आणि फक्त एअर फ्रायरमध्ये टाकायचं असतं. यात मी काळं मीठ, साधं मीठ सगळं घालून घेतलंय आणि इकडे छान रस बनवणं सुरू होतं. तुम्ही बघू शकता. वॉव! असं वाटतं मी कधी खाऊ. त्याच्यानंतर एअर फ्रायमध्ये फ्रेंच फ्राईज लावून